ठाकरे बंधूंचा आज शिवडीत एकत्रित दौरा। ठाकरे बंधू आज लालबाग परळ शिवडीमध्ये शाखेला भेटी देणार। लालबागमधील प्रभाग क्रमांक 204 मधून करणार प्रचाराची सुरुवात। बिनविरोध विजयी उमेदवारांविरोधात मनसे आक्रमक। हायकोर्टात दाखल करणार याचिका। निकालावर स्थगिती देण्यासह विजयाच्या चौकशीची मनसेची मागणी। आगामी महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर। 40 जणांचा स्टार प्रचारकांमध्ये समावेश। उद्धव आदित्य ठाकरेंसह राऊत, अंधारे, सरदेसाई आणि आदेश बांदेकर स्टार प्रचारक। कुलाब येथील अर्जांच्या गोंधळावरून अधिकाऱ्यावरच ठपका। अधिकाऱ्याची कृती अयोग्य, महापालिकेचा अहवाल, तर नार्वेकरांनी दबाव आणल्याचा जनता दल आणि आपचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या प्रचार रॅलीत नोटांची उधळण। उमेदवाराच्या समर्थकांनी उधळल्या नोटा। आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा आरोप। मनसेच्या शाखेत उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू असताना आली शिंदेंच्या शिवसेनेची प्रचार रॅली। कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। मनसे, ठाकरेंची शिवसेना आणि भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिल्या घोषणा। मंत्री नितेश राणेंनी ठाकरे बंधूंना पुन्हा डिवचलं। आम्ही हिंदू आहोत, उर्दू नाही असं म्हणत मुंबई लव्ह महादेव असा उल्लेख असलेली पोस्ट करत केला टोला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज मराठवाड्यात सभांचा झंझावात। जालना, परभणी आणि नांदेडमध्ये आज मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा। पुण्यातही मुख्यमंत्र्यांची सभा। मी एका उपशाखा प्रमुखाचा मर्डर करणार होतो। सिंधुदुर्गमधील भाषणात नारायण राणेंनी सांगितला धक्कादायक किस्सा। बाळासाहेब ठाकरेंनी मला समजावलं म्हणून मी खून केला नाही, राणेंचा खुलासा। मुंबई महापालिकेच्या ठेवींमध्ये घट। 4 वर्षात 92,000 कोटींवरून 80,000 कोटींपर्यंत घट। ठेवींचा मुद्दा महापालिका निवडणुकीत कळीचा ठरण्याची शक्यता। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरील साई किनारा हॉटेलवर टोळक्याचा हल्ला। 10 ते 15 जणांच्या टोळीकडून लोखंडी रॉडनं हॉटेलची तोडफोड। मॅनेजर गंभीर जखमी। खंडणीसाठी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती। नाशिकमध्ये काका पुतण्यानं केली 22 वर्षीय युवकाची हत्या। चॉपरनं सपासप वार करत तरुणाला संपवलं। पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना केली अटक। जुन्या वादातून हत्या केल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये मकर संक्रांतीनिमित्त 5,000ची 599 रुपयात साडी खरेदीसाठी महिलांची झुंबड। गर्दी झाल्यानं 3 महिलांचा श्वास गुदमरला। उमर खालिद आणि शर्जील इमामला जामीन देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। दोघांनाही 1 वर्ष जामिनासाठी अर्ज करता येणार नाही। इतर 5 आरोपींना 12 अटींसह जामीन मंजूर। भारतावर आणखी टॅरिफ वाढण्याची शक्यता। रशियाकडून तेल खरेदी केल्यानं ट्रम्प यांचा इशारा। पंतप्रधान मोदींना माहिती होतं मी नाराज आहे, ट्रम्प यांचं मोठं विधान। नायजेरियात 22 भारतीय खलाशांना बेड्या। मालवाहू जहाजावर सापडलं 31.5 किलो कोकेन। नॅशनल ड्रग्ज लॉ एन्फोर्समेंट एजन्सीची मोठी कारवाई।